गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाला लढा देणाऱ्या मराठा बांधवांसाठी आजचा ऐतिहासिक दिवस आहे। मराठा समाजाच्या आरक्षण विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी मिळाली। मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्यात आले आहे। मराठा आरक्षणासाठी सरकारनं राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावलं होतं। विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत हे विधेयक मांडले। आवाजी मतदानाने या विधेयकाला मंजुरी देण्यात आली। राज्य सरकारने आज मंगळवारी बोलावलेल्या राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एका मताने मंजूर करण्यात आले। मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षणाची तरतूद असणारे विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मांडले। मराठा आरक्षणाच्या विधेयकाला सत्ताधारी आणि विरोधकांनी बाकावरच्या सदस्यांनी एका मताने मंजुरी दिली। आता हे विधेयक विधान परिषदेत मांडण्यात येईल। तिथे मंजुरी मिळाल्यानंतर ते राज्यपालांकडे स्वाक्षरीकरिता पाठवण्यात येईल। राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल। यावेळी काय म्हणाले नेमके मुख्यमंत्री बघूयात। मराठा आरक्षणासाठी लवकरच कायदा करण्यात येणार असून आरक्षण कोर्टात टिकण्यासाठी सरकारकडून विशेष खबरदारी देखील घेतली जाणार। आधीच्या त्रुटी दूर करून आम्ही आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत नक्कीच टिकणार असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी व्यक्त केला। ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो, आम्ही कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। छत्रपतीच्या आशीर्वादाने संपूर्ण मराठा समाजासाठी, माझ्या लाखो मराठा बांधवांसाठी इच्छापूर्तीचा आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे। आजचा हा दिवस माझ्यासाठी आनंदाचा, समाधानाचा आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा आहे, असे यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।